अजब रमा राघवची जोडी. रमा, अगं हे काय करतेस? आणि हे सगळे पेपर्स असे का उडवलेस? बेब्स, तू माझं चॅलेंज विसरलीस का? त्याने मला पूजेच्या दिवशी त्याच्या पाया पडायला लावलं. हे विसरले नाहीये मी या राघवला माझ्या पायाला हात लावायला लावणारच. तुमचे फोन्स आणि कॅमेराज रेडी ठेवा गर्ल्स. द गेम हॅज जस्ट बिगन. सरक. ठीक आहे, सगळे डिटेल्स एकदा क्रॉस चेक कर आणि काही असेल तर कळव मला. अरे पेपर्स कसे उडाले? वाऱ्याने उडाले असावे बहुतेक. तोंड उघडलं करायचं नाही. नाही ना, अजून काय बोलला नाही, पण आता त्याच्या कानपटीवर बंदूक ठेवतो ना. तरीही तो बोलला नाही तर गोळी घाल त्याला. मंदारला नडायचं नाही हे त्याला कळलंच पाहिजे. ए बोल, चल. ऐकलंच ना, आता मुकाट्याने ना सगळ्या प्रश्नाची उत्तर द्यायची. नाहीतर तुझा इथंच गेम वाजवेल. अरे तुझ्या तर इयर प्लग्स लावायला हवे होते. उगाच कानाला त्रास. संपला का रे? हा, मग विषय एकदम ओके. आता तुम्हाला लगेच फोटो पाठवतो मी त्याचा. नको नको नको, ते रक्त बिक्त बघितलं ना की मला रात्री झोप येत नाही. हा, पण ते फोटो व्हायरल करा. असल्या लोकांना दहशत बसायलाच हवी. अहो, फोटो पाहिलेत का? फोटो इतक्या लवकर?
मी रमाच्या फोटोबद्दल बोलते, जे लावण्याने पाठवले. बघा तरी किती सुंदर दिसते. खरंच स्मार्ट आहे एकदम मुलगी. पण हे फोटो मला दाखवून काय उपयोग आहे? ज्याच्याशी लग्न व्हायचं आहे त्याला दाखवायला हवेत. हो हो, कधी येत आहेत चिरंजीव? काही सांगितलं नाही अजून, पण लवकरच येईल म्हणाला. बहुतेक यावेळी सुद्धा आपल्याला सरप्राईज देणार आहे तो. माझ्या मनात एक वेगळाच सरप्राईज प्लॅन आहे, पण तो कोणालाही कळता कामा नये. हॅलो, बोला. इन लॉस? एकदम इल्लाद. अरे आपल्या मुलांचं लग्न तर होऊ दे. ते तर होणारच म्हणतात. बरं, मी मानसीकडे रमाचे फोटो पाठवले, ते वरुणला फॉरवर्ड केले? ऑफकोर्स केले ना. हे बघ, त्याला रमा नक्की आवडणार. मंदार, माझी रमा कोणालाही आवडेल अशीच आहे. शी इज ॲब्सोल्युटली ब्युटिफुल. ओके भाऊ, हाय लावण्या. हाय. मी काय म्हणते, वरून यायच्या आधी आपण रमाची आणि वरूनची पत्रिका एकदा गुरुजींना दाखवून घ्यायची का? कशाला? मानसी, हे पत्रिका बित्रिका असं काही नसतं. तुला माहिती आहे ना, माझं आणि गिरीशचं लग्न पत्रिका बघूनच झालं होतं. 36 पैकी 36 गुण जुळले होते आमचे. आठवत आहे ना? ते झालं काय, आमच्या 36चा आकडा निर्माण झाला. गिरीशने सवत आणून बसवली माझ्या डोक्यावर. अगं मला माहिती आहे अगं, तुला या सगळ्याचा खूप त्रास होतोय, पण या पत्रिकेचं ना मला मनापासून वाटलं म्हणून. एनिवेज, हे बघ, वरुणचं इंडियामध्ये येणं फायनल झालं ना की तुम्हाला अपडेट कर. ओके, टॉक टू यू सून. बाय. या, बाय बाय. म्हणजे रमा आणि वरुणची पत्रिका बघायचीच नाही? लावण्या तर तसंच म्हणाली. तिच्या म्हणण्याने काय होणार आहे? मला माझ्या मुलाचं लग्न पत्रिका बघूनच करायचं. रमाचं आणि वरुणचा संसार हा सुखाचा झाला पाहिजे. काय मग, शेवटी आणलं ना राघव पुरोहितला माझ्या पायाजवळ. मला व्हिडिओ काढलास ना? येस, ऑफकोर्स. रमा, तुझा चॅलेंज तर असं होतं ना की तू राघवला तुझ्या पायाला हात लावायला फोर्स करशील, त्याला तुझे पाय धरायला लावशील. पण हा व्हिडिओ बघ ना, यात तर असं काहीच नाहीये. राघवने तुझ्या पायाला तर हातच लावला नाही. हो यार, इट मीन्स रॅम्स तुझं चॅलेंज कम्प्लीट झालंच नाहीये. होईल, चॅलेंज कम्प्लीट होईल. थर्टी मिनिट्स रमासाठी दुनिया इकडची तिकडे करायला पण खूप पुरेसं. मग या राघव पुरोहितला माझ्या पायाशी आणणं हे काही कठीण काम नाही. रमा,
हे वरुण, वेलकम वेलकम टू इंडिया माय सन. हे काय मॉम डॅड, तिथे मी तुम्हाला घाबरवून सरप्राईज देणार होतो तर तुम्हीच मला सरप्राईज दिलं. अरे बाप आहे मी तुझा बाप. मम्मी हो नो, या सरप्राईजच्या नादात ना तुझं औक्षणच करायचं राहून गेलं रे. जा आधी पहिल्यांदा दाराजवळ जा, तुला ना ओवाळल्याशिवाय मी आताच घेणार नाहीये. तू फक्त मला नाही दोघांना ओवाळायचं. नाही, दोघांना म्हणजे कम इन नॅन्सी. कोण आहे वरून? तुझे तू. अगं मी हिच्याशी लग्न केलेलं. मग काय करतेस? आता राघव माझ्या पायाला फक्त हात नाही लावणार, तर माझ्या समोर लोटांगण घालेल. येस. काय झालं रॅम्स? हे तू काय केलंस? तो बघ, तो इडियट येतोय. आता तो या फ्लोर्स वरच्या मार्बल वरून घसरून खाली पडेल. देन माझ्या पाया. कम ऑन टफर, आता हेच तुझं कार्पेट आहे.
तुम्हीच माझ्या मागे लागला होतात ना, लग्न कर लग्न कर, म्हणून करून टाकलं. काय झालं? तुला नॅन्सी आवडली नाहीये का? अजिबात नाही. तू असं कसं करू शकतोस वरून? आम्हाला विचारल्याशिवाय तू लग्न कसं काय ठरवू शकतोस? आमची पण काहीतरी स्वप्न होती सुनेबद्दल. वरून आम्हाला हे लग्न मान्य नाही. तू आत्ताच्या आत्ता हे घर सोडून जा. वरून तुझा आणि आमचा संबंध संपला. अहो, मला ना पेश आणून द्या, कारण आपल्याच मुलाने ना आपला विश्वासघात केलाय. चिल मॉम, रिलॅक्स. तू लगेच किती सेंटी झाली? अगं 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 मी मस्करी करत होतो. अगं हे बघ, ही नाही माझी बायको वगैरे कोणी नाही. ही जस्ट फ्लाईट मध्ये भेटली, आम्ही कॅब शेअर केली. अगं तुम्हाला हा शॉक द्यायचा होता म्हणून मी तिला इथे घरी घेऊन आलो. तिला ती कॅब घेऊन तिच्या मैत्रिणीकडे जायचं. काय? थँक्यू नॅन्सी. एनी टाइम. बाय बाय गाईज. वरून बाप से बेटा सवाई. मुलगा कोणाचा आहे? कसं वाटलं सरप्राईज? मस्त. हे बाबा, असं काही सरप्राईज वगैरे देणार नाहीस ना रे? परस्पर लग्न वगैरे नाही ना करून येणार? नॉट ॲट ऑल मॉम. मी लग्न करेन तर तुम्ही चॉईस केलेल्या मुलीशीच करेन. अँड दॅट्स माय प्रॉमिस. दॅट्स लाईक माय गुड बॉय. माफ करा अहो, इथे सगळं काय घडतंय मला काहीच कळलं नाही. मला फक्त कोणीतरी पडताना दिसलं ओझरतं म्हणून मी हात धरला, पण त्या पडणाऱ्या बाई तुम्हीच निघाला. डोंट कॉल मी पडणारी बाई. ओके? पण हे इथे चाललंय का नक्की? सर आओ सर, काय झालं तुम्हाला? अरे राघव, तुझे तर फक्त डोळे कामातून गेलेत रे, माझे तर सगळे अवयव हाय हाय. तुझत रे तुझत, माझा जीव जाईल रे असं वाटतं. तुझत आओ मी हे फाईल बघत होतो, या डॉक्युमेंट मध्ये खूप चुका आहेत सर. अरे त्या चुका गेल्या खड्ड्यात, आधी या चुका सावकाश सावकाश सर. गाढव, मूर्ख, बेअक्कल, दगड. कोण सर? अरे तोच ज्याने या मार्बल इथे पाडले. तो सर सर प्लीज माझा ऐका. नाही, माझा त्याला शाप आहे. तो जेव्हा आंघोळीला जाईल आणि तोंडाला साबण लावेल ना, नेमकं त्याच वेळेला पाणी गेलेलं असेल.
तो सिनेमाला जाईल ना आवडत्या, तेव्हा सिनेमाचा शो हाऊसफुल असेल. मोठ्या हाऊसने जेव्हा तो पार्टीला जाईल ना, तेव्हा तिथली दारू संपलेली असेल. सर प्लीज तुम्ही तुमच्या कॅबिन मध्ये जा, म्हणजे आपल्याला तुमच्या चुका काढता येतील. सर सर आय मीन म्हणजे तुम्हाला आमच्या कामातल्या चुका काढता येतील सर. अरे आधी काम तर करा रे. अरे सर्कस बनवून ठेवली ऑफिसची. आवरा आवरा या मार्बल सगळ्या. शिस्त म्हणजे शिस्त शिस्त. सर हा प्लॅन पण फ्लॉप केला. आता काय करू?